कसा आहे आणि भरूच असेल बीड येथे आज पाव येतो जे 1 जानेवारी ते एप्रिलपर्यंत जवळपास 174 प्रकरण आलेली आहेत आणि त्यापैकी 66 जणांचे संसार भरूच असेल बीड यांनी फुलवले आहेत. ते आता व्यवस्थितरित्या नांदत आहेत आणि त्यांचा संसार एकदम सुखी चालत आहे. आणि दुसरी गोष्ट की ज्यावेळेस हे समुपदेशन शासनासाठी हे कपल येतात त्यावेळी आम्ही बऱ्याचदा त्यांना वेळ देण्याची आवश्यकता असते. त्यांना जर लवकर तारखा दिल्या तर त्यांच्यात आहे ते जे मनमुटाव आहेत ते कंटिन्यू राहतात आणि ते जर एकमेकांपासून 1 महिना 15 दिवस 45 दिवस असे विभक्त राहिले तर त्यांना एकमेकांची जाणीव होते कमीपणाची आणि त्यांना एकमेकांबद्दलची जी उणीव आहे ती भासत राहते. त्यामुळे मग आम्ही त्यांना 15 दिवस म्हणजे जे जोडपं ज्या कंडिशनमधून आलेले आहे सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीतून तर त्या पद्धतीने आम्ही त्यांना तारखा देतो आणि 3 ते 4 तारखांमध्ये आम्ही त्यांना कन्व्हिन्स करतो की बाबा संसाराचं कुटुंब व्यवस्थेचं काय महत्त्व आहे. बऱ्याचदा घटस्फोटापर्यंत जाणाऱ्याचे एकदम किरकोळ कारणं असतात, जसं की इगो, दोघंही नोकरी करणे, आईवडिलांशी न पटणे. तर ह्या किरकोळ कारणावरून ते एकदम टोकाचं पाऊल उचलतात. परंतु अशा वेळेस आम्ही त्यांना कुटुंबाचं महत्त्व, परत सासू सासऱ्यांचं महत्त्व, घरात मोठी माणसं असणं किती महत्त्वाचं आहे या गोष्टीचं महत्त्व, परत मुलांवर होणारे परिणाम, म्हणजे मुलांना आपल्याला जरी आपलं स्वतंत्र संसार आणि स्वतंत्र मुलं हवं असतील तरी मुलाला आई पण हवी असते आणि वडील पण हवे असतात. तर अशा वेळेस जर मुलं ती भरकटली किंवा सिंगल पॅरेंटिंग झालं तर त्या मुलांच्या भावनिक अवस्थेवर फार गंभीर परिणाम होतात आणि एकंदरीत त्याच्या आयुष्यावरच परिणाम होतात. बीड जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या फार मोठा जिल्हा आहे आणि यातले तालुके पण मोठे आहेत आणि यामध्ये 28 पोलीस स्टेशन येतात जवळपास. तर बऱ्याचदा जे जोडपी आहेत ती समुपदेशनासाठी अर्जासाठी आंबेजोगाई, परळी, आष्टी या आंबोरा या विभागातून येतात आणि त्यांना इथं आल्यानंतर तारखा देण्यात त्यांचा वेळ, पैसे आणि श्रम सगळ्या गोष्टी वाया जातात. त्याचबरोबर ह्या गोष्टी त्यांच्या नातेवाईकांना पण फेस कराव्या लागतात. तर ह्या गोष्टी लक्षात घेऊन माननीय आमचे जे नवीन पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कावत सर, तर यांनी एक निर्णय घेतला आहे की प्रत्येक विभाग स्तरावर म्हणजे SDPO कार्यालयात किंवा पोलीस उपअधीक्षक कार्यालयात नवीन भरोसा सेल स्थापन करण्यात येण्याची निर्णय प्रस्तावित आहे आणि लवकरच तो अंमलात येईल, जेणेकरून त्या एरियातले जे कपल आहेत, जोडपी आहेत किंवा त्यांच्या काय तक्रारी आहेत त्या लवकर तिथे अप्रोच होऊ शकतात आणि समुपदेशनाद्वारे त्यांचा वेळ, मेहनत, पैसा सगळ्या गोष्टी वाचू शकतात आणि त्यांना जर त्यातून त्यांचा मार्ग नाही निघाला तर ते संबंधित जे स्थानिक पोलीस स्टेशन्स आहेत तिथे लवकरात लवकर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करू शकतात.